ध्यान का आवश्यक आहे? मानसिक स्थितीची स्मृती. विचार पद्धतीकडे लक्ष द्या. प्रत्येक क्षणी मी कसा विचार करीत आहे? मी या माणसाला फसवीत आहे, मी नकारात्मक आहे का सकारात्मक हे जाणा. शांतपणे या विचार पद्धतीकडे पहा. ध्यानातील प्रगती. प्रगतीसाठी सहनशीलता, सातत्य, प्रयत्न व कष्टाची आवश्यकता आहे. कुठलाही शॉर्टकट नाही. प्रवाहाविरुद्ध पोहण्यासारखी गोष्ट आहे. ताबडतोब फलप्राप्ती झाल्यास निराशा येईल. जीवनात अधिक व्यस्तता व महत्वाकांक्षेमुळे मनातील विचार सहजतेने दूर करून एकाग्र होणे कठीण आहे. म्हणून नियमबद्ध व्हा. पदक प्राप्तीसाठी खेळाडूंना शिस्त व सातत्याने सराव आवश्यक असतो. वीणेच्या तारा अधिक ताणल्यावर तुटतात व ढिल्या सोडल्यास स्वर निघत नाही. म्हणून मध्यम मार्ग व सुसंवाद आवश्यक आहे. उत्तम शारीरिक व मानसिक स्थिती आवश्यक आहे. शारीरिक व मानसिक शक्तीचा संचय व संयम आवश्यक आहे. अशक्त दुबळे शरीर व अकुशल मानसिक अवस्था ध्यान मार्गावरील प्रमुख अडथळा ठरू शकतो. शरीर व मनाला योग्य विश्रांती, व्यायाम व आहार दिला पाहिजे. आपल्या आध्यात्मिक प्रगतीचे मोजमाप करणे कठीण काम आहे. विचित्र अनुभव, ध्वनी ऐकू येणे, रंग दिसणे, काही सिद्धी प्राप्त होणे म्हणजे खरी प्रगती नव्हे. सर्वांच्याच बाबतीत अशा घटना घडतीलच असे नाही. काही प्रमाणात एकाग्रतेचे अनुभव असू शकतात. जर का आपण अधिकाधिक आनंदी होत असाल, शांत होत असाल, समाधानी राहत असाल, जागरूकता विकसित होत असेल तर व आपल्यामधून दुःख, नैराश्य, चिंता, ताण, चंचलता व तणाव कामी होत असेल तर आपण ध्यानात खरोखरच प्रगती करीत आहात. दैनंदिन जीवनात ध्यान. जागृतीची अवस्था जीवनात उतरू शकते. यासाठी बराच काळ जावा लागेल. सहनशीलता, सातत्य व परिश्रमाची आवश्यकता आहे. एकाग्रतेसाठी संधी शोधत राहा. धावपळीच्या, ताण ताणावाचा प्रसंगी बरीचशी मानसिक शक्ती खर्च होत असते. काही मिनिटे शांतपणे ध्यानासाठी ठेवा. मन सशक्त व बळकट करण्याचा हाच एक मार्ग आहे. आपल्या प्रगतीसाठी हीच एक जमेची बाजू आहे. स्वतःच्या विचारांकडे, भावनांकडे लक्ष दिल्यामुळे आपण त्यांना जाणू व त्यांचे विश्लेषण करू व त्यामधूनच आपल्यातील शक्ती, स्रोत व शांती अनुभवता येईल. दैनंदिन जीवनात ध्यानामुळे वर्तमान काळात खरेखुरे जगणे होईल. स्वतःमध्ये व जगात घडत असलेल्या घटनांची सातत्याने जाणीव राहील. या अशांत जगात आपण आंतरिक शांततेत व सुखात राहाल. ध्यानाच्या अवस्था. 1. भगवान बुद्धांचा धम्म म्हणजे शील, समाधी व प्रज्ञा. ध्यानात प्रगती व एकाग्रता प्राप्तीसाठी शिलाचारण अतिशय आवश्यक आहे. 2. लोभ, द्वेष व मोहयुक्त अकुशल मानसिक अवस्था. ध्यानातील सर्वात मोठा अडथळा होय. दान, मैत्री व शहाणपणा किंवा सुस्पष्टता ध्यानात अतिशय उपयुक्त ठरतात. 3. जागृतीच्या विकासाकरिता एकाग्रतेसाठी काही अप्रत्यक्ष पद्धती आहेत. पूजा, वंदना, सुत्त पठण, दैनंदिन जीवनात तात्पुरता बदल, निसर्गरम्य वातावरणात धम्म शिबिर, सम्यक आजीविका, नियमित शिस्तबद्ध जीवन, कला कौशल्य, योगासने, लोकसेवा व सत्संग इत्यादी. 4. समतल एकाग्रत,
भौतिक व इंद्रियजन्य जागृतीच्या पातळीवरून मानसिक किंवा आध्यात्मिक जागृतीच्या पातळीवर ऊर्ध्वगामी एकाग्रतेच्या पातळीवर 5 आवरणे निवरणे अडथळे येत असतात व यांचे तात्कालिक दमन केल्याशिवाय ध्यानावस्था निर्माण होत नाही व यांचा समूळ उच्छेद प्राज्ञा प्राप्तीनंतर होत असतो। यांची तुलना पाण्याशी केलेली आहे। काम छंद म्हणजेच पंचेंद्रियांच्या तृप्तीमध्ये आसक्ती याची तुलना रंगीन मोहक पाण्याशी केलेली आहे। व्याप्त किंवा द्वेष याची तुलना गरम उकळलेल्या पाण्याशी केलेली आहे। थिनमिद्ध किंवा आळस होय याची तुलना डबक्यात साचलेल्या पाण्याशी केलेली आहे। उघगच्च कुक्च अर्थात अस्वस्थता आणि चिंता याची तुलना समुद्रातील लाटांशी केलेली आहे। विचिकिच्छा किंवा शंका कुशंका होय याची तुलना चिखल व गाळ मिश्रित नदीला आलेल्या पुराच्या पाण्याशी केलेली आहे। वरील प्रकारच्या पाण्यात शुद्धता व स्पष्टता नसल्यामुळे ते पिण्यासाठी उपयुक्त नसते व स्वतःचे प्रतिबिंब त्यात पाहत येत नसल्यामुळे स्वतःला जाणू शकत नाही। या अडथळ्यांवर मात करण्यासाठी धम्मात सम्यक व्यायाम व प्रयत्न सांगितले आहेत। 1. विचारांच्या परिणामांचा विचार करा। उदा. लोभाचे व द्वेषाचे दुष्परिणाम काय आहेत? 2. विचारांच्या विरुद्ध विचार करणे। उदा. द्वेष आल्यास मैत्री भावना करणे। 3. विचारांना जसे आहे तसे पाहणे। उदा. आकाशात ढग येतात व निघून जातात। 4. सर्वात शेवटी व अंतिम उपाय म्हणजे अतिशय जागरूकतेने व विधायकतेने दमन करणे। त्याचप्रमाणे अकुशल विचार निर्माण झाल्यास ते नष्ट करणे, अकुशल विचार निर्माण होऊन देणे, कुशल विचार निर्माण करणे व निर्माण झालेल्या कुशल विचारांना वृद्धिंगत करणे। पारंपरिकतेनुसार जागृतीच्या 4 पातळ्या आहेत। पहिली पातळी भौतिक गोष्टीशी व इंद्रियजन्य जाणीवेशी संबंधित आहे। दुसरी पातळी मानसिक व आध्यात्मिक स्तरावरील स्वजाणीवेशी संबंधित आहे। तिसरी पातळी रूपहीन जगाच्या अस्तित्वांशी निगडीत आहे, लौकिक जाणीव आहे। चौथी पातळी ही अलौकिक किंवा लोकोत्तर जागृतीची बुद्धत्वाची आहे। आपली एकाग्रता वाढल्यास ध्यानावस्थांचा अनुभव येऊ लागेल। 4 रूप ध्यानाच्या व 4 अरूप ध्यानाच्या अवस्था सांगितल्या आहेत। पहिल्या ध्यानावस्थेत 5 मानसिक अवस्था शिल्लक राहतात: विचार, वितर्क, प्रीती, सुख व एकाग्रता होय। या अवस्थेचे साबण, चुरा व पाणी यांचे पुरेपुरे संमिश्रण केल्यास पाणी व साबण कुठेही शिल्लक राहत नाहीत, संपूर्ण एकत्रीकरण होते। दुसरी ध्यानावस्था ही थोडी अधिक प्रगत आहे। यामध्ये विचार, वितर्क राहता नाहीत, फक्त प्रीती, सुख व एकाग्रता असते। याचे वर्णन शांत विशाल अशा सरोवराशी केलेले आहे व त्या सरोवराच्या तळामधून झरे वाहत आहेत। तिसऱ्या अवस्थेत प्रीती न राहता फक्त सुख व एकाग्रता असते। याचे वर्णन विशाल सरोवरात कमले उमललेली आहेत अशी उपमा दिलेली आहे। चौथी अवस्था ही अतिशय प्रेरणादायी व प्रभावशाली आहे। यामध्ये एकाग्रतेमध्ये उपेक्षेची भर पडते। उन्हाळ्यात एखादी व्यक्ती शांत सरोवरात आंघोळ करून शुभ्र वस्त्र परिधान करून बाहेर येते, असे त्याचे वर्णन केलेले आहे। यानंतर 4 अरूप ध्यानावस्था सांगितलेल्या आहेत। बौद्ध परंपरेनुसार ऐकून किंवा वाचनातून निर्माण होणारी प्रज्ञा म्हणजे श्रुतमय प्रज्ञा होय। चिंतनामधून व विचारांमधून निर्माण होणारी प्रज्ञा म्हणजे चिंतामय प्रज्ञा व अनुभवातून निर्माण होणारी प्रज्ञा ही भावनामय प्रज्ञा होय। सुस्पष्ट व यथार्थ दर्शन होणे, जसे आहे तसे पाहणे म्हणजे प्रज्ञा होय। संपूर्ण दुःख मुक्ती व लोभ द्वेष व मोहातून मुक्तता, विमुक्ती व तृष्णा क्षय म्हणजे निर्वाण होय व हेच बौद्धांच्या जीवनातील सर्वोच्च ध्येय। यासाठीच ध्यानाची खरोखरच आवश्यकता आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1950 सालच्या वैशाख पौर्णिमेस प्रसिद्ध झालेल्या महाबोधी सोसायटीच्या महोबीद जर्नलच्या अंकातील भगवान बुद्ध व त्यांच्या धम्माचे भवितव्य या लेखात लिहितात: धम्म प्रसारासाठी 3 गोष्टी आवश्यक आहेत.
पहिली गोष्ट बुद्धिस्ट बायबलची निर्मिती, दुसरी गोष्ट भिक्षू संघ त्यांचे ध्येय यांच्यामध्ये बदल व तिसरी गोष्ट जागतिक बुद्धिस्ट मिशनची स्थापना. बाबासाहेबांनी भगवान बुद्ध व त्यांचा धम्म हा ग्रंथ लिहून बुद्धिस्ट बायबलची निर्मिती केली. या ग्रंथामध्ये बुद्धाने भिक्षू संघ का निर्माण केला याचे उत्तर देताना लिहितात, भिक्षू हा जनसेवक व त्यांचा मित्र, तत्वज्ञ व मार्गदर्शक, वाटाड्या असावा, मितवा, फ्रेंड, फिलॉसफर गाईड. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांतिकारी, विज्ञाननिष्ठ, व्यक्तिगत विकासापेक्षा सामाजिक विकासाकडे अधिक लक्ष देणारा व जगात धम्म राज्य स्थापना व या जन्मात पूर्णत्वाची प्राप्ती हे अंतिम ध्येय मानणारा जागतिक बौद्ध महासंघ आवश्यक वाटत होता. बाबासाहेबांनी बरोबर जगाचाही उद्धार करा हा आदेश देऊन जागतिक चळवळीला दिशा देण्याचे, नेतृत्व करण्याचे जबरदस्त आव्हान आपणापुढे उभे केले आहे. हुकुमशाही, कम्युनिझम व भोगवादी, भ्रष्टाचारी, पिळवणूक करणारी भांडवलशाही नष्ट करण्यासाठी बाबासाहेबांना गरिबाचे उदात्तीकरण करणारा आधुनिक धम्म हवा होता. धम्म राज्य हे भगवान बुद्धांची सुखावती असेल. समता, स्वातंत्र्य, बंधुत्व व न्यायावर आधारित असेल. बाबासाहेबांना अभिप्रेत जागतिक बौद्ध महासंघाचा जगातील प्रत्येक बौद्ध सदस्य असेल, प्रत्येक क्षेत्रात कार्यरत बौद्धांच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक, औद्योगिक, शैक्षणिक, साहित्यिक, कला, नाट्य, प्रचार माध्यम इत्यादी सर्व संघटना याचे आधारस्तंभ असतील. सर्व क्षेत्रातील संघटनांचे संघटन व प्रत्येक बौद्धांच्या सर्वांगीण विकासासाठी आधुनिक प्रसार व संपर्क माध्यमातून जगातून मदत, मैत्रीच्या, धम्माच्या नेटवर्कने सहकार्य आणि या जन्मी पूर्णत्वाची प्राप्ती व जगात धम्म राज्याची स्थापना हे सर्वोच्च ध्येय साध्य चिवरधारण करून किंवा उपासक राहून प्राप्त करेल आणि बुद्ध धम्म संघ ही अंतिम शरण स्थाने असतील. 22 प्रतिज्ञा, शिलाचरण, पारमिता, ध्यानावस्था व शील समाधी प्रज्ञेची मार्गाने बुद्धत्व प्राप्ती व अर्हताच्या मार्गाने जीवन जगेल. भवतु सब्ब मंगल. साधु साधु साधु.